नमस्कार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी शके 1945. मी अर्चना केतकर सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा विविध भागात सकाळी गुलाबी थंडीसह धुक्याची दाट धुलाई पसरल्याचं चित्र. भारत संकल्प यात्रा अंतर्गत पंतप्रधानांच्या हस्ते ड्रोन दीदी या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ. आणि ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेस भारतातील उत्कृष्ट स्टुडंट नर्सिंग असोसिएशन युनिट पारितोषिक. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा विविध भागात आज सकाळी गुलाबी थंडीसह धुक्याची दाट धुलाई पसरल्याचं चित्र दिसत होतं. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात आधी पावसाच्या धारा आणि नंतर गेले काही दिवस घामाच्या धारा, नंतर डिसेंबरच्या सुरुवातीला निसर्ग आपली कूस बदलताना दिसतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात थंडीची चाहूल लागली आहे. आज सकाळच्या सुमाराला सर्वत्र धुकच धुक दिसत होतं. दृश्यमानता कमी झाली होती. अगदी जवळच्या इमारती ही या धुक्याच्या छायेत गायब झाल्याच्या दिसत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी चालायला बाहेर पडलेल्या नागरिकांना या थंडीचा जास्त अनुभव आला. एखाद्या हिल स्टेशनला आल्याचा अनुभव या मंडळींना येत होता. स्टुडंट नर्सेस असोसिएशनचे 30वे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेस भारतातील उत्कृष्ट स्टुडंट नर्सिंग असोसिएशन युनिट हे पारितोषिक प्राप्त झालं असून 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया दिल्ली शाखेतर्फे नाशिक इथे स्टुडंट नर्सेस असोसिएशनचे 30वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात भारतातील 33 राज्यातील विविध परिचर्या संस्थेतील 2894 विद्यार्थी परिचारिकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिषद भरवली जाते, त्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच विद्यार्थी नर्सिंग क्षेत्रातील संशोधन पेपरचे सादरीकरण करतात. अधिवेशनात कैलासवासी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप, महाराष्ट्र राज्य शाखेच्या सचिव वर्षा पाटील, स्टुडंट नर्सिंग असोसिएशनच्या सल्लागार आणि परिचारिका वैभवी फरडे, शबाना खान आणि प्रचिती तामोरे यांनी सहभाग घेतला. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या सेरेमोनियल परेडमध्ये संस्थेच्या वैभवी फरडे हिने सहभाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि या स्पर्धेत भारतातील उत्कृष्ट स्टुडंट नर्सिंग असोसिएशन युनिट हे पारितोषिक प्राप्त केले. ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून भारतातील उत्कृष्ट स्टुडंट नर्सेस असोसिएशन म्हणून संस्थेने दुसऱ्यांदा सदरचे पारितोषिक प्राप्त केले आहे. या स्पर्धेसाठी संस्थेने मागील 5 वर्षात विद्यार्थिनींसाठी घेतलेले उपक्रम, 5 वर्षात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भरलेल्या अधिवेशनात घेतलेला सहभाग आणि मिळवलेली पारितोषिके, संस्थेने आयोजित केलेली राज्य आणि राष्ट्रीय विद्यार्थिनी परिषद, विद्यार्थी परिचारिकांसाठी आयोजित विविध कार्यशाळा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सादर केलेली उत्कृष्ट स्टुडंट नर्सिंग डायरी, आरोग्य, सामाजिक, व्यावसायिक आणि इतर उपक्रमांमध्ये सहभाग आदी निकष विचारात घेतले जातात. या सर्व निकषांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ही इतर संस्थांपेक्षा उजवी ठरली असल्याने संस्थेला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ वंचित राहिलेल्यांना त्यांच्या घराजवळच मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे। प्रत्येक वंचिताला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले। विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत, घोटगाव येथील एज्यू स्मार्ट डिजिटल स्कूल या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक गावातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संकल्प आहे। निश्चितपणाने यामधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ गावातील प्रत्येक गरजू नागरिकांना मिळेल। या उपक्रमाला नागरिकांकडूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। सरकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबाबत माहिती देण्यात आली। त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड आणि जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले। या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री यांनी केलं। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकसित भारत संकल्प यात्रेच्या 3 मुख्य गोष्टी आहेत। 1. वेगवेगळ्या केंद्रातील योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवणे। 2. ज्यांना योजना पोहोचल्या आहेत त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला आहे हे तपासणे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जनचळवळ उभी करणे। या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, युवा, महिला यांचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणे हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे असं प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी कल्याण येथे केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर कराड जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील गोवेली या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। भारत देश हा युवा देश आहे। 140 कोटी जनतेपैकी 65% जनता ही वय वर्षे 35 वर्षांखालची आहे आणि युवा म्हटले की नवीन उमेद, नवीन इच्छा, नवीन कार्यपद्धती, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची ताकद युवांमध्ये असते। म्हणूनच भारताचे भवितव्य खूपच चांगले आहे। भारताचा विकास होत आहे, आणखी विकास होणार आहे। आदिवासी भाग, झोपडपट्टी भाग, शहरी ग्रामीण भाग अशा सर्व ठिकाणी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे असं सांगून डॉक्टर कराड यांनी नागरिकांना आवाहन केलं की आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सामील व्हावं आणि आपण आपल्याबरोबर जनचळवळ उभी करून भारताचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावा। यावेळी डॉक्टर कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विविध योजनांचे कार्ड वाटप करण्यात आले। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा।
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन ठाण्यातील वागळे सर्कल आणि आशर IT पार्क इथे करण्यात आलं होतं. या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींची ऑनलाईन प्रणालीमार्फत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल शिबिरार्थींशी चर्चा करत त्यांची मतं जाणून घेतली. तसेच या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची मतंही जाणून घेतली. तसंच यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ड्रोन दीदी या योजनेचा शुभारंभ ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून महिला स्वयं बचत गटामार्फत ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. 10,000व्या प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे लोकार्पण देखील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. तसेच पालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा रथ दररोज विविध ठिकाणी जात असून या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धीही केली जाते. तसेच गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबवले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या महानगरांशी जोडून शहरांतर्गत वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने 1,877 कोटींची निविदा यासाठी जाहीर केली असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे. एकूण 5,600 कोटी खर्चातून उभारण्यात येत असलेल्या या मेट्रो मार्गाच्या उभारणीत हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून तो पूर्ण झाल्यास लवकरच कल्याण तळोजा ही मेट्रो 12 प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. कल्याण तळोजा मेट्रो 12 यात 17 स्थानके तसेच मेट्रो 5 आणि मेट्रो कारशेडला जोडणाऱ्या मार्गिकेचे बांधकाम केले जाणार आहे. मेट्रो 12च्या उभारणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे आग्रही आहेत. जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध प्रकारचे फलक घेऊन शाळेतील विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. HIV एड्स विरोधातील या लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनी भाविकांसाठी 16 टन लाडू बनवण्याचं काम सुरू आहे. ठाण्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराचा 5, 6 आणि 7 डिसेंबर रोजी 37वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 4 ते 5 लाख भाविक साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. याच भाविकांना देण्यासाठी प्रसाद म्हणून मंदिरामध्ये 16 टन लाडू बनवण्याचं काम सुरू आहे. 40 ते 50 मजूर मिळून हे काम करत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा विविध भागात सकाळी गुलाबी थंडीसह धुक्याची दाट धुलाई पसरल्याचं चित्र. भारत संकल्प यात्रा अंतर्गत पंतप्रधानांच्या हस्ते ड्रोन दीदी या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ. आणि ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर या प्रशिक्षण संस्थेला भारतातील उत्कृष्ट स्टुडंट नर्सिंग असोसिएशन युनिट पारितोषिक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या thanevarta.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.